नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजातील ऊस तोडणी कामगाराला मारहाण, 5 दिवस डांबून ठेवले। कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोरेगाव दुघी तालुका कोरेगाव येथील ऊस तोडणी कामगारांची टोळी पळून गेल्याचा राग मनात धरून दुसऱ्या टोळीतील आदिवासी कातकरी समाजातील ऊस तोडणी कामगाराला वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून जरंडेश्वर शुगर मिलच्या आवारातील मारुती मंदिरामध्ये 5 दिवस डांबून ठेवल्याप्रकरणी 4 जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कायद्यानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेच्या प्रबळ पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात प्रत्यक्ष घटनास्थळावरून आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ऊसतोडणी मुकादम नामदेव खरात राहणार हळगाव तालुका जामखेड याने पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजातील ऊसतोडणी कामगारांना आपल्या टोळीतून ऊस तोडण्यासाठी कोरेगाव तालुक्यात आणले होते। टोळी 2 महिने दुगी गावात बसवली होती। त्याच गावातील शेतकरी तेजस यादव याची ऊस तोडणारी टोळी रात्रीच पळून गेली होती। त्याचा संशय घेत तेजस यादव व त्याचा बंधू शुभम यादव यांनी आदिवासी कातकरी समाजातील टोळीतील कामगार कृष्णा नडगे याला दमदाटी करत टोळीचा शोध घेत मोटारसायकलवरून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले होते। अगदी रहमतपूर पोलीस ठाण्यात देखील गेले होते। मात्र तेथील पोलिसांनी तक्रारी अर्ज देण्यास सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दिली नाही। उलट नडगे याला घेऊन ते चिमणगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर पोहोचले। कारखान्याच्या गेट जवळ असलेल्या सिक्युरिटी गार्डच्या केबिनमध्ये असलेल्या सिक्युरिटी गार्डने पळून गेलेली टोळी कुठे थांबली आहे हे तुला माहीत आहे असे म्हणत लाकडी दांडक्याने नडगे यांच्या दोन्ही पायावर मारहाण केली। नडगे यांना कारखान्यावर नेले आहे हे समजताच मुकादम नामदेव खरात हे नडगे यांचे मामा गंगाराम वाघ व जावई यदुनाथ भोये यांना घेऊन कारखान्याच्या गेटवर पोहोचले। तेथेच शुभम यादव याने भोये यांना काठीने मारहाण केली। गेटजवळ असलेल्या मारुती मंदिरामध्ये कृष्णा नडगे यांना डांबण्यात आले आणि मंदिराला सिक्युरिटी गार्डने बाहेरून कुलूप लावले। चौथ्या दिवशी पुन्हा सिक्युरिटी गार्डने तुमच्या गावाकडील टोळी पळून गेली त्याबाबत आम्हाला का माहिती देत नाहीस म्हणून पुन्हा लाकडी दांडक्याने नडगे याच्या दोन्ही पायावर व पार्श्वभागावर मारहाण केली। 6व्या दिवशी कारखान्यातील मारुती मंदिरातून कृष्णा नडगे यांना बाहेर काढण्यात आले व एकंबे येथे नेण्यात आले। त्यानंतर नडगे टोळीबरोबर एकंबे येथे राहण्यास गेले। मुकादम नामदेव खरात याने टोळीला ठरल्याप्रमाणे 30,000 रुपये दिले नाहीत। खर्चासाठी पैसे पण दिले नाहीत। बऱ्याच वेळा पैशाची मागणी करून देखील मुकादमाने टाळाटाळ केली। पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर मुकादम नामदेव खरात याने नडगे याच्यासह टोळीतील सर्वांना सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जरंडेश्वर कारखान्यावर नेले। तेथे सर्वांना कारखान्याच्या गेटवर थांबवून एकटाच आत गेला। त्याचवेळी आमच्या जवळ पैसे नसल्याचे कृष्णा नडगे यांनी मेहुणे रामदास सखाराम वाघ राहणार पळसपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांना मोबाईलवरून कॉल करून सांगितले। वाघ यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जव्हार येथील श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधला आणि कोरेगाव तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील ऊसतोडणी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली। संघटनेच्या कार्यकर्त्या सीता खाटाळ राहणार जव्हार व त्यांची टीम तात्काळ कोरेगावात दाखल झाली। या टीमने प्रशासनाशी संपर्क साधला व एकंबे येथे ऊसतोडणी कामगारांचा शोध घेत पोहोचले। तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व सीता खाटाळ यांच्या टीमने टोळीतील सर्व सदस्यांना खासगी वाहनातून कोरेगाव पोलीस ठाणे आवारात आणले। कृष्णा नडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकादम नामदेव खरात, तेजस यादव, शुभम यादव व कारखान्यातील सुरक्षा रक्षक यांच्या विरोधात मारहाण करणे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, वेठ बिगार पद्धती उच्चाटन अधिनियम आदीनुसार मंगळवारी पहाटे 2:15 वाजता गुन्हा दाखल केला। उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके तपास करत आहेत। ऊस वाहतूकदारांच्या न्याय मागण्यांसाठी खासदार शरद पवार यांच्या समवेत व्यापक बैठक घेणार आमदार शशिकांत शिंदे। महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट। महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या संघटनांबरोबर ठाम असून त्यांना ऊस वाहतुकीसाठी वाढीव कमिशन मिळावे यासह त्यांच्या विविध मागण्या या न्याय असून या संदर्भात लवकरच माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या समवेत व्यापक बैठक घेतली जाणार आहे अशी ग्वाही माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजगोंडा सुरगोंडा पाटील यांच्या सूचनेनुसार सातारचे जिल्हाध्यक्ष मनोज कुमार साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने
मंगळवारी सकाळी 11 वाजता लासुर्णे येथील निवासस्थानी आमदार शिंदे यांची भेट घेतली व निवेदन सादर केले। यावेळी त्यांनी वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत पाडाच वाचला। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठवला होता। राज्य सरकारने याबाबत विशेष लक्ष घातले आहे। महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेच्या पाठीशी ठाम असून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। महाराष्ट्रातले वाहतूकदार संघटनाचं एक शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं। काही महिन्यापूर्वी अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा त्यांनी मला त्याच्या पद्धतीने निवेदन दिलं होतं। मी मागच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये वाहतूकदारांच्या असलेल्या ऊसतोड वाहतूकदारांच्या असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून आवाज उठवला। विशेषतः महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी तरुणांनी ट्रॅक्टर माध्यमातून कारखान्याला त्या ठिकाणी वाहतूकदाराची या ठिकाणी सुरुवात केली, पण काही मुकादमांनी 20-25 लाख रुपये फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्या बाबतीमध्ये विधिमंडळात अधिवेशन उठवताना आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्याची सूचना केली होती। मग विषयामध्ये आश्वासन देत असताना सहकार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये कारवाई करण्यास, समाज कल्याण मंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे की या संदर्भात कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये SP आणि कलेक्टर यांना संयुक्तपणाने तशी तक्रार दाखल करून कारवाई करण्याच्या बाबतीमधला निर्णय आम्ही घेतलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्यानंतर आज परत ही सगळी मंडळी आलेली आहेत। काल काही दिवसापूर्वी या असलेल्या वाहतूकदारांनी निवेदनं साखर आयुक्ताने पदाधिकाऱ्यांना दिलं होतं। त्यांचं म्हणणं असं होतं की ऊसतोड कामगारांचा पगार वाढ झाला, पण 65 रुपयेपासून डिझेल वाढ झालेली आहे, तेव्हापासून आम्हाला नाममात्र त्या ठिकाणी हे दिलं जातं वाढ, त्यामुळे आमचं नुकसान होत आहे। त्यांनी विविध प्रश्न मांडलेले आहेत। आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर त्यांची बैठक लावण्याच्या संदर्भातला त्यांना मान्य केलेलं आहे आणि तशाच पद्धतीने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि SP यांची बैठक घेऊन यावर काय उपाययोजना करता येऊ शकतं याच्या संदर्भातून बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे। जुन्या पेठेतील नागरिक पाण्यासाठी आक्रमक। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हेमंत बर्गे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या। कोरेगाव शहरातील जुने पेठ प्रभागात गेले काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई भासत आहे। नागरिक व महिला अक्षरशः वैतागले असून नगरपंचायत प्रशासन नागरिकांकडे लक्ष देत नाही। नगरपंचायतीच्या कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिक व महिलांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। हेमंत बर्गे यांनी नगराध्यक्षा दीपाली बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे हे पाणी प्रश्नावर गांभीर्याने विचार करत नाहीत। अनेकदा तक्रारी करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही असा आरोप केला। जुन्या पेठेतील नाळे विहीर नगरपंचायतीने तात्काळ अधिग्रहण करावी आणि 2 दिवसात पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी नगरसेवक हेमंत बर्गे यांच्यासह महिलांनी केला आहे। मी हेमंत आनंदराव बर्गे, प्रभाग क्रमांक 10चा एक नगरसेवक म्हणून बोलत आहे। आज गेले कित्येक वर्ष झालं, कित्येक दिवस जुन्यापेठ प्रभागामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असून सुद्धा आज मुख्य अधिकारी किंवा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असून त्यांनी वारंवार मी त्यांच्यापाशी विनंती करून सकाळ त्यांनी माझ्या शब्दाला उडवातोडीची उत्तरे देऊन पाण्याची भीषण परिस्थितीचं ह्यांनी निर्माण केलेलं आहे। अशा परिस्थितीत नगरपंचायतमधनं कोरेगावमध्ये जुन्या पेठेमध्ये पाणी आज लोकांना पाहिजे असं उपलब्ध होत नाही। या पाण्यासाठी नगरपंचायतमध्ये आज जुनेपेठमधले सर्व ग्रामस्थ इथं आलेले आहेत आणि त्यांनी ग्रामस्थ महिला आलेले आहेत आणि त्यांनी पाण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करून पाणी आम्हाला याची व्यवस्था करा अशा पद्धतीनं सकाळ मुख्याधिकाऱ्यांना बोलून सकाळ मुख्याधिकाऱ्यांनी उडवातोडीची उत्तर दिलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, आमच्या इथं जुन्यापेठमध्ये नाळी विहीर आहे। नाळी विहिरीचा विषय त्यांनी सांगितला की ती विहीर आम्ही नगरपंचायतला अधिग्रहण करण्यासाठी देत आहे, तर तुम्ही ताबडतोब ती विहीर अधिग्रहण घेऊन आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा। तर त्यांनी सकाळ आता उत्तर दिलेले आहेत की ठीक आहे लावूया म्हणून, पण आमचं म्हणणं आहे की त्यांनी 2 दिवसाच्या आत ते विहीरचा विषय मार्गी लावावा। चिमणगाव येथील पेट्रोल पंपावर झालेली 3000 लिटर डिझेलची चोरी अखेर उघडकीस। धाराशिव जिल्ह्यातील दोघा संशयितांना केली अटक। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमणगाव येथील उभारणीच्या अवस्थेत असलेल्या पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीतून 3000 लिटर डिझेलची चोरी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील दोघांना अटक केली आहे। कोरेगाव न्यायालयासमोर मंगळवारी दुपारी 4 वाजता त्यांना हजर केले असता 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। अजित कुमार आनंदराव माने यांना सातारा लातूर
लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमणगावच्या हद्दीत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा पेट्रोल पंप मंजूर झाला असून त्याच्या उभारणीचे काम सुरू केले आहे। या पंपाच्या डिझेल टाकीमध्ये 2,75,000 रुपये किमतीचे 3,000 लिटरची साठवणूक करण्यात आली होती। हे डिझेल चोरीस गेले होते। या संदर्भात माने यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्याद दिल्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात त्याच दिवशी रात्री 8:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यानच्या काळात नाशिक जिल्ह्यातील येवला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रामा पाण्या पवार वय 40 व दशरथ उर्फ बल्ला लक्ष्मण काळे वय 28 दोघे राहणार तेलखडा पारधीवस्ती तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांना अटक करण्यात आली होती। त्यांनी चौकशी दरम्यान चिमणगाव येथील पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीतून 3,000 लिटर डिझेलची चोरी केली असल्याची कबुली दिली होती। या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार कोरेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक राऊत हे पोलीस पथकासह येवला येथे गेले आणि त्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले। त्यांना रीतसर अटक करण्यात आली असून मंगळवारी दुपारी 4 वाजता त्यांना कोरेगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती U.A. भोसले यांनी त्यांना 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। या गुन्ह्याच्या तपास अधिकारी उपनिरीक्षक अशोक राऊत यांनी सांगितले की दोन्ही संशयित हे मोठे गुन्हेगार असून त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत। त्यांनी चिमणगाव येथील पेट्रोल पंपावरून 3,000 लिटर डिझेलची चोरी करताना वापरलेली साधने, वाहने व त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जाणार आहे। त्यांच्याकडून अन्य गंभीर स्वरूपाची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील राऊत यांनी व्यक्त केली।